श्रावण सोमवार व्रत कथा। फक्त ही गोष्ट ऐकल्याने माणसाचे सर्व पाप आणि दुःख दूर होतात। चला तर मग आजची कथा सुरू करूयात, पण खऱ्या भक्तीने कमेंट मध्ये नक्कीच लिहा हर हर महादेव। मित्रांनो, एकेकाळी देवऋषी नारद भगवान शिवांना म्हणाले होते, हे भगवान, हे प्रभू, या जगाचे तुम्हीच सुरुवात आणि शेवट आहात, तुम्हीच जीवन आहात तर तुम्हीच मृत्यू आहात। पण आज माझ्या मनात हा प्रश्न आला आहे की श्रावण महिन्यात अनेक महिला सोमवारचे व्रत पाळतात, म्हणून मला जाणून घ्यायचे आहे की या पवित्र दिवशी कोणती कथा ऐकून कोणत्याही महिलेला विधवा होण्याची भीती कधीच वाटत नाही आणि त्यामुळे लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। मग भगवान शिव म्हणतात, हे देवर्षी नारद, तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला आहे, मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगेन। सौभाग्य मिळविण्यासाठी महिलांनी श्रावण सोमवारचा उपवास करावा, यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना भाग्यवान स्त्री होण्याचे वरदान मिळते। आता मी तुम्हाला यासंबंधी एक पवित्र कथा सांगेन। हे नारद, तुम्ही ती काळजीपूर्वक ऐका आणि संपूर्ण मानवजातीत पसरवा। मग नारद मुनी म्हणतात, हे प्रभू, हे माझे मोठे भाग्य आहे की आज मी ही कथा ऐकणार आहे, मी ती संपूर्ण जगात नक्कीच पसरवीन। मित्रांनो, मग भगवान शिवाने कथा सुरू केली आणि म्हणाले, हे नारद, कांतिका नावाचे एक शहर होते, तिथे धनेश्वर नावाचा एक खूप विद्वान ब्राह्मण होता आणि त्याच्या पत्नीचे नाव सुशीला होते। ते दोघेही त्या शहरात खूप प्रेमाने राहत होते। त्यांच्या घरात धन आणि अन्नाची कमतरता नव्हती, पण त्यांना एक मोठे दुःख होते की त्यांना मूल बाळ नव्हती। या दुःखामुळे ते खूप दुःखी होत होते आणि ते मनातल्या मनात त्यांच्या नशिबाला दोष देत राहिले, पण देवावर त्यांची खूप निष्ठा होती। ते माझे खूप मोठे भक्त होते। मग असेच बरेच दिवस गेल्यानंतर त्यांना मुलं बाळा झालं नाही, परंतु ते माझी पूजा आराधना करतच राहिले। मग एके दिवशी एक महान तपस्वी योगी त्या गावात आला। तो योगी त्या ब्राह्मणाच्या घराशिवाय सर्व घरातून भिक्षा घेत असे आणि अन्न खात असे, पण तो सुशीलाकडून भिक्षा घेत नसे आणि त्याने कधीच भिक्षा घेतली सुद्धा नाही। मग एकदा जेव्हा तो दुसऱ्या घरातून भिक्षा घेऊन गावच्या गंगेच्या काठावर गेला आणि प्रेमाने भिक्षा खात होता, तेव्हा धनेश्वरने योगींना पाहिले आणि त्यांच्या भिक्षेच्या अनादराने दुःखी होऊन योगींना म्हटले, साधू महाराज, तुम्ही सर्व घरातून भिक्षा घेता, पण माझ्या घरातून कधीही भिक्षा का घेत नाहीत? याचे कारण काय आहे? तेव्हा तो मग योगी म्हणातो की, हे ब्राह्मण, मी निपुत्रिक निसंतान व्यक्तीच्या घरातून भिक्षा घेत नाही। ही भीक नालायक व्यक्तीच्या अन्नासारखी असते आणि जो पडलेले किंवा फेकलेले अन्न खातो तो देखील शूद्र होतो। कारण तुम्ही निपुत्रिक आहात, म्हणूनच शूद्र होण्याच्या भीतीमुळे मी तुमच्या घरातून भिक्षा घेत नाही। हे ऐकून धनेश्वर खूप दुःखी झाला आणि हात जोडून योगींच्या पाया पडला आणि करुणेने म्हणाला, हे साधू महाराज, जर असं असेल तर मला पुत्रप्राप्तीचा काही मार्ग सांगा। तुम्ही सर्वज्ञ आहात, कृपया माझ्यावर ही कृपा करा। माझ्या घरात धनाची कमतरता नाही, पण पुत्र नसल्यामुळे मी खूप दुःखी आहे। माझे हे दुःख दूर करा, तुम्ही समर्थ आहात, कृपा करून मला या पापांपासून मुक्त करा। असे शब्द ऐकून साधू म्हणाला, हे ब्राह्मण, तुम्ही चंडिका देवीची पूजा करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल। मग घरी येऊन त्याने आपल्या पत्नीला संपूर्ण कहाणी सांगितली आणि त्यानंतर तो देवीची तपश्चर्येसाठी स्वतः वनात गेला। वनात जाऊन त्याने मंदिरात चंडिका देवीची पूजा केली आणि उपवासही केला। मग अचानक 16व्या दिवशी चंडिका देवीने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाली, हे धनेश्वर, तुम्हाला पुत्र होईल, पण तो 16 वर्षांचा झाल्यावरच मरेल। जर तुम्ही दोघेही पती पत्नी नियमानुसार श्रावण सोमवारचे व्रत केले तर त्याला दीर्घायुष्य मिळू शकते। शक्य तितके पीठाचे दिवे लावा, भगवान शिवाची पूजा करा आणि सोमवारचे व्रत करा। चंडिका देवी असेही म्हणते की सकाळी तुम्हाला या जागेजवळ एक आंब्याचे झाड दिसेल, त्यावर चढा, एक फळ तोडून घ्या आणि लवकर घरी परत जा आणि तुमच्या पत्नीला संपूर्ण गोष्ट सांगा। भगवान शंकराचे ध्यान करून जेव्हा ती ते फळ खाईल तेव्हा भगवान शंकरांच्या कृपेने ती गर्भवती होईल। मित्रांनो, मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो ब्राह्मण उठला तेव्हा त्याला त्याच जागेजवळ एक आंब्याचे झाड दिसले, ज्यावर फक्त एकच आंब्याचे फळ उगवत होते। त्या ब्राह्मणाने त्या आंब्याच्या झाडावर चढून ते फळ तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक वेळा प्रयत्न करूनही तो झाडावर चढू शकला नाही। मग तो ब्राह्मण खूप काळजीत पडला आणि त्याने विघ्नांचा नाश करणाऱ्या श्री गणेशजींना प्रार्थना करायला सुरुवात केली आणि म्हणाला, हे दयाळू लंबोदर, तू जो तुझ्या भक्तांचे विघ्न दूर करतोस, त्यांचे शुभ कार्य करतोस, दुष्टांचा नाश करतोस, धन आणि समृद्धी देतोस, माझ्यावर ही दया कर आणि मला इतकी शक्ती दे की मी माझी इच्छा पूर्ण करू शकेन। मला युक्ती आणि शक्ती द्या, जेणेकरून मी या झाडाचे फळ तोडू शकेन। अशा प्रकारे गणेशजींना प्रार्थना केल्यावर त्यांच्या कृपेने धनेश्वर झाडावर चढला आणि त्याला एक अतिशय सुंदर आंब्याचे फळ दिसले। त्याला वाटले की हे वरदान म्हणून मिळालेले फळ आहे आणि दुसरे कोणतेही फळ दिसत नाही।
धनेश्वर ब्राह्मणाने ते फळ पटकन तोडले, घरी परतले आणि ते आपल्या पत्नीला दिले आणि नंतर त्याच्या पत्नीने तिच्या पतीच्या सूचनेनुसार ते फळ खाल्ले. मित्रांनो, आता काळाप्रमाणे भगवान शिवाच्या आशीर्वादाने ब्राह्मण धनेश्वरची पत्नी ते फळ खाऊन गर्भवती झाली. देवी मातेच्या असीम कृपेने तिला एक अतिशय सुंदर मुलगा झाला, ज्याचे नाव तिने देवीदास ठेवले. पालकांच्या आनंद आता गणनभरारी घेत होता. सुख आणि दुःखाने ते मूल शुक्ल पक्षाच्या चंद्रासारखे वाढू लागले आणि तो काही वेळातच तो मुलगा तारुण्यात पोहोचला. माता भवानीच्या कृपेने तो मुलगा खूप देखणा, सुस्वभावी आणि अभ्यासात खूप हुशार झाला. माता चंडिका देवीच्या आज्ञेनुसार त्याच्या पालकांनी त्यांचा मुलगा दीर्घायुषी व्हावा म्हणून 16 सोमवार उपवास करण्यास सुरुवात केली. आणि मग 16व्या वर्षी येताच देवीदासच्या पालकांना खूप काळजी वाटली की या वर्षी त्यांचा मुलगा मरण पावेल. म्हणून त्यांनी मनात विचार केला की जर त्यांच्या डोळ्यासमोर हा अपघात झाला तर ते कसे सहन करतील, ते सुद्धा मरतील. असा विचार करत एके दिवशी धनेश्वर आणि त्याची पत्नी आपापसात चर्चा करू लागले. आणि मग त्यांनी देवीदासच्या मामाला बोलावून सांगितले की आम्हाला वाटते की देवीदासने काशीला जाऊन 1 वर्ष शिक्षण घ्यावे आणि आम्हाला त्याला एकटेही सोडायचे नाही, म्हणून तुम्ही त्याच्यासोबत जा आणि 1 वर्षानंतर त्याला परत घेऊन या. त्यानंतर त्यांनी त्याला सर्व आवश्यक गोष्टी आणि भरपूर पैसे दिले आणि वाटेत दानधर्म करण्याची व्यवस्था केली. त्याच्या पालकांनी देवीदासला घोड्यावर बसवले आणि त्याच्या मामाला त्याच्यासोबत काशीला पाठवले. त्यानंतर धनेश्वरनी त्याच्या पत्नीसह आपल्या मुलाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवी दुर्गेची पूजा करण्यास सुरुवात केली आणि 16 सोमवार आणि श्रावण सोमवार उपवास करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी सर्व श्रावण सोमवारचे उपवास पूर्ण केले. काही काळानंतर एके दिवशी मामा भासा दोघेही रात्रीच्या वेळी एका शहरात विश्रांतीसाठी थांबले होते. त्या दिवशी त्या गावात एका ब्राह्मणाच्या अतिशय सुंदर आणि प्रतिभावान मुलीचा विवाह होणार होता. तिचे नाव सुकन्या होते. ती देखील भगवान शिवाची एकनिष्ठ भक्त होती. योग्य वर मिळवण्यासाठी तिनेही 16 सोमवार उपवासही केला होता. आता ज्या धर्मशाळेत वर आणि त्याची लग्नाची मिरवणूक वरात होती, त्याच धर्मशाळेत देवीदास आणि त्याचे मामा देखील राहत होते. योगायोगाने वधू वरांचे हळदी आणि इतर लग्नापूर्वीचे विधी पूर्ण झाले होते, परंतु लग्नाच्या वेळी वराला धनुर्वाताचा आजार झाला. त्यामुळे पीडित वराशी लग्न करणे योग्य नव्हते. यामुळे वराच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घेतला की हा देवीदास माझ्या मुलाइतकाच सुंदर आहे. आता मी त्याचे लग्न करेन आणि नंतर लग्नाचे इतर विधी माझ्या मुलासोबत केले जातील. असा विचार करून तो देवीदासच्या मामाकडे गेला आणि म्हणाला, तुमच्या भाच्याला आम्हाला काही काळ द्या, जेणेकरून लग्नाचे सर्व शुभकार्य सुरळीत पार पडतील. यासाठी मी तुम्हाला इच्छित रक्कम देईन आणि कृपया दयाळू व्हा आणि माझ्यावर एक उपकार करा. मी तुमच्याकडे मोठ्या आशेने आलो आहे. हे बोलून तो शांत झाला. मग त्याचे मामा म्हणाले, ठीक आहे, पण माझी एक अट आहे की कन्यादानाच्या वेळी वराला जे काही मिळेल, जर आपण ते त्याला दिले तर माझा भाचा या लग्नाच्या मिरवणुकीचा वर होईल. वराच्या वडिलांनी हे मान्य केले आणि त्यांनी आपल्या भाच्याला वर बनण्यासाठी पाठवले आणि रात्री त्याच्यासोबत लग्नाचे सर्व कार्यक्रम पूर्ण झाले. पण जेव्हा वर आणि वधू त्याच्या खोलीत जेवायला बसले, तेव्हा देवीदास त्या अज्ञात महिलेसोबत, म्हणजेच त्याची पत्नी बनलेल्या महिलेसोबत जेवू शकला नाही. आणि तो मनात विचार करू लागला की मला माहित नाही की ती कशी स्त्री असेल. तो एकांतात या विचारात हरवून गेला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मग वधूने विचारले की काय झाले आहे, तुम्ही इतके दुःखी आणि उदासीन का आहेस? मग त्याने तिला वराच्या वडिलांशी आणि त्याच्या मामाशी झालेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. मग मुलगी म्हणाली, हे ब्रह्मविवाहाच्या विरोधात कसे असू शकते? मी तुम्हाला देवासमोर, ब्राह्मण आणि अग्नीसमोर माझा पती बनवले आहे, म्हणून तुम्हीच आता माझे पती आहात. मी नेहमीच तुमची पत्नी असेन. मी मृत्यू स्वीकारेन, पण दुसऱ्या कोणालाही नाही. मग देवीदास म्हणाला, माझे वय खूप कमी आहे म्हणून असे करू नकोस. माझ्या मृत्यूनंतर तुझे काय होईल या गोष्टीचा नीट विचार कर. पण ती एक दृढ विचारांची स्त्री होती. ती म्हणाली की तुम्हाला जे काही होईल तेच माझेही भाग्य असेल. हे स्वामी, तुम्ही उठा आणि आता जेवून घ्या. तुम्हाला ही भूक लागली असेल. यानंतर देवीदास आणि त्याची पत्नी दोघेही जेवण केले आणि उर्वरित रात्र ते दोघेही एकत्र झोपले. सकाळी देवीदासने आपल्या पत्नीला 3 रत्नांनी जडलेली अंगठी, एक रुमाल दिला आणि म्हणाला, हे प्रिये, हे घे आणि ते चिन्ह म्हणून घे आणि शांत हो. माझ्या मृत्यू आणि जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी एक फुलांची बाग बनव. त्यात एक नवीन सुगंधित चमेली लावा. दररोज पाणी घाला आणि आनंदाने जगा आणि साजरा करा. मी ज्या दिवशी आणि ज्या दिवशी मरेन, ती फुले सुकतील आणि जेव्हा ती पुन्हा हिरवी होतील, तेव्हा मी जिवंत आहे हे समजून घ्या. या सर्व गोष्टी समजावून सांगितल्यानंतर तो तिथून काशीकडे निघून गेला. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळ होताच वाद्ये वाजू लागली आणि जेव्हा वर आणि सर्व बाराती लग्नाच्या विधी पूर्ण करण्यासाठी मंडपात आले,
तेव्हा मुलीने वराला नीट पाहून तिच्या वडिलांना सांगितले की हा माझा नवरा नाही. माझा नवरा तोच व्यक्ती आहे ज्याच्याशी मी लग्न केले होते. मी याच्याशी लग्न केलेले नाही. जर हा तोच असेल तर मला सांगा की मी त्याला काय दिले होते. मधुपर्क आणि कन्यादानाच्या वेळी मी त्याला दिलेले दागिने मला दाखवा आणि रात्री मी त्याला सांगितलेल्या सर्व गुप्त गोष्टी मला सांगा. वडिलांनी वराला तिच्या इच्छेनुसार बोलावले. हे सर्व ऐकून मुलीने सांगितले की त्याला काहीही माहीत नाही. यानंतर तो लज्जेने ते ठिकाण सोडून गेला आणि संपूर्ण लग्न समारंभही अपमानित होऊन परतला. भगवान शिव म्हणाले, हे नारद, अशा प्रकारे देवीदास शिक्षण घेण्यासाठी काशीला गेले. काही वेळ गेला तेव्हा कालाच्या प्रेरणेने रात्री एक साप त्याला चावायला आला. त्या विषारी सापाच्या प्रभावामुळे त्याची झोपण्याची जागा सर्व बाजूंनी विषारी झाली, परंतु उपवासाच्या प्रभावामुळे तो त्याला चावू शकला नाही, कारण त्याची आई आधीच श्रावण सोमवारचा उपवास पाळत होती. आणि त्याची पत्नी, जी एका ब्राह्मणाची मुलगी होती, तिनेही तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि देवीदास सारख्या पतीसाठी 16 सोमवारचा उपवास पाळला होता. आता यानंतर काल म्हणजेच यमराज स्वतः मध्यरात्री तिथे आला आणि त्याच्या शरीरातून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु अनेक प्रयत्न करूनही यमराज त्याचा जीव घेण्यास यशस्वी झाला. जेव्हा देवीदास पृथ्वीवर बेशुद्ध पडला तेव्हा देवाच्या कृपेने भगवान शंकर पार्वतीजींसह त्याच क्षणी तिथे पोहोचले. त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहून पार्वतीजींनी भगवान शिव यांना प्रार्थना केली, हे प्रभू, या मुलाच्या आईने आधीच श्रावण सोमवारचा उपवास ठेवला होता, त्यामुळे हे प्रभू, कृपया त्याला जीवन द्या. माता पार्वतीच्या विनंतीनुसार भक्तप्रेमी भगवान शिव यांनी त्याला जीवन दिले. तर मित्रांनो, अशा प्रकारे या उपवासाच्या परिणामामुळे मृत्यूलाही मागे हटावे लागले आणि मग काही काळानंतर देवीदास निरोगी होऊन उठून बसला. दुसरीकडे त्याची पत्नी त्याच्या मृत्यूची वाट पाहत असे. जेव्हा तिने पाहिले की त्या फुलांच्या बागेत एकही पाने किंवा फुले जिवंत नाहीत, तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले आणि जेव्हा ती पुन्हा हिरवी झाली तेव्हा तिला कळले की तो जिवंत झाला आहे. हे पाहून ती तिच्या वडिलांना खूप आनंदाने सांगू लागली की बाबा, माझा नवरा जिवंत आहे, तुम्ही त्याचा शोध सुरू करा. दुसरीकडे देवीदासचे 16वे वर्ष उलटले होते. तेव्हा देवीदास देखील काशीहून त्याच्या मामासोबत त्याच्या घरी परतला. इकडे त्याचे सासरे त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडणार होते. तेव्हा मामा आणि भासे दोघेही तिथे पोहोचले. देवदासला येताना पाहून त्याच्या सासऱ्यांनी त्याला मोठ्या आनंदाने आपल्या घरी आणले. त्यावेळी शहरातील रहिवासीही तिथे जमले आणि सर्वांनी ठरवले की ही मुलगी निश्चितच या मुलाशी लग्न करणारी आहे. मुलीने त्या मुलाला पाहिले तेव्हा तिने त्याला ओळखले आणि म्हणाली की हा तोच मुलगा आहे जो संकेत देऊन निघून गेला होता. त्यानंतर सर्वजण म्हणू लागले की तो आला आहे, हे चांगले झाले आणि शहरातील सर्व रहिवासी आनंदित झाले. भगवान शिवजी म्हणू लागले की अशा प्रकारे सावन सोमवारच्या व्रताच्या परिणामामुळे धनेश्वरला मुलगा झाला. आणि ज्या स्त्रिया 16 सोमवताचे व्रत करतात त्यांना पुढील जन्मात विधवात्वाचे दुःख होत नाही आणि त्या नेहमीच भाग्यवान राहतात. हे माझे वचन आहे, यात काहीच शंका नाहीत. हे व्रत पुत्र आणि नातवंडे देते आणि सर्व इच्छा पूर्ण करते. सावन सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिव उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. मग पुढे भगवान शिव म्हणतात, हे नारद, जर या श्रावण सोमवारी गायीला एक गोष्ट खाऊ घातली तर त्या व्यक्तीचे सर्व पापही नष्ट होतात. मी तुम्हाला या विषयाचे सविस्तर वर्णन देतो. गायीला देवतासारखे मानले जाते. पुराणानुसार गायीमध्ये 33 कोटी देव देवता राहतात, म्हणून गायीला पहिली भाकरी खाऊ घालल्याने देव देवता प्रसन्न होतात. ही सर्व माहिती मानवी कल्याणासाठी खूप महत्वाची आहे. गायीला भाकरी खाऊ घालल्याने व्यक्तीला सौभाग्य, संपत्ती, समृद्धी आणि शांती मिळते. गायीला गुळाची भाकरी खाऊ घालल्याने ग्रहदोष दूर होतात. हळद लावून गायीला भाकरी खाऊ घालल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. खऱ्या भक्तीने गायीला भाकरी खाऊ घालल्याने जाणते नकते केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोक प्राप्त होतो. गायीला गुळाची भाकरी खाऊ घालल्याने ग्रहशांती मिळते आणि जीवनात येणाऱ्या समस्या कमी होतात. गायीला नेहमी ताजी भाकरी खायला द्यावी. रात्री उरलेली शिळी भाकरी कधीही गायीला खाऊ घालू नये, त्यामुळे पाप होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर शनिवारी गायीला भाकरी खाऊ घालावी. वास्तुशास्त्रानुसार रविवारी गायीला भाकरी खाऊ घातल्याने अनेक ग्रह नष्ट होतात. जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्याशी संबंधित दोष असेल तर रविवारी गायीला भाकरी खाऊ घातल्याने तो दूर होतो. गायीला नेहमीच्या दिवसानुसार वेगवेगळ्या गोष्टी खायला द्याव्यात, ज्यामुळे गाय तुम्हाला आशीर्वाद देते. ती व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्येतून बाहेर पडते आणि यशस्वी जीवन जगते. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान शिव यांनी माता देवर्षी नारदांना गायीबद्दल सांगितले होते आणि सावन सोमवारचे व्रत करण्याचे फळ सांगितले होते. म्हणून आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आणि खऱ्या भक्तीने कमेंटमध्ये नक्कीच लिहा, हर हर महादेव. सर्वांचे आभार.